छत्रपती संभाजीराजे आणि शिवप्रेमींची आज पुणे ते मुंबई रॅली। संभाजीराजे अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधण्याच्या मोहिमेवर शिवस्मारक शोधायला चला, संभाजीराजेंचं आवाहन। 8 वर्ष झाली तरी शिवस्मारकाचं काम झालेलं नाही। काहीही झालं तरी अरबी समुद्रात शिवस्मारकाची पाहणी करणारच, संभाजीराजे छत्रपतींची भूमिका। रामराजे निंबाळकरांचा सध्या तुतारी हाती घेण्याचा निर्णय नाहीच। कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेणार, रामराजेंचा इशारा। पक्ष लवकरच ठरेल, रामराजे निंबाळकरांनी केली घोषणा। रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार नाहीत। अजित पवारांना कुणीही सोडून जाणार नाही, त्या फक्त चर्चा। अमोल मिटकरी यांची रामराजेंच्या बातमीवर प्रतिक्रिया। तुतारीची पुंगी होईल अशीही दिली प्रतिक्रिया। नागपूरमध्ये आजपासून भाजपचं महाजनसंपर्क अभियान। नागपूरनंतर भाजप राज्यभर राबवणार महाजनसंपर्क अभियान। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज अहमदनगरच्या अकोले मतदारसंघात। अकोले शहरातल्या विविध विकास कामांचं अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण होणार। बारामतीतील लोक अजित पवारांना आग्रह करतील आणि मग त्यांचा निर्णय बदलू शकतो। अजित पवार निवडणूक लढणार नाहीत या चर्चांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अजित पवार बारामतीमधनं उभं राहणार की नाहीत हे फॉर्म भरण्याच्या दिवशीच समजेल। अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचं मोठं वक्तव्य। आमचं तिकीट मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दिलं जातं। अजितदादांचं तिकीट दिल्लीमध्ये फिक्स होतं। खासदार संजय राऊतांचा अजित पवारांना टोला। शरद पवार, अलिबाबा आणि पवारांभोवतालचे जमलेले गडी हे 40 चोर। सांगलीच्या जतमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका। विधानसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडूंना धक्का बसण्याची शक्यता। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या बॅनरवर बच्चू कडूंच्या जागी झळकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो। 5 ठिकाणी विमान उतरण्याची सुविधा असलेला मुंबई पुणे बंगळुरू महामार्ग बांधण्यात येणार। यामुळे 8 तासात मुंबई ते बंगळुरू अंतर गाठता येणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती। वाईट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करणार तर कॉन्ट्रॅक्टर्सना ब्लॅकलिस्ट, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली तंबी। ललित पाटील प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा सेवेत। एका पोलीस अधिकाऱ्यासह 4घांची पुन्हा पोलीस दलात नियुक्ती। पुण्यात ललित पाटीलला मदत केल्याच्या आरोपांवरनं केलं होतं निलंबन। एन्काउंटर नाही तर अक्षय शिंदेची चौकशी होणं अपेक्षित होतं। यात आणखी लोक सामील असल्याची शक्यता। बदलापूर प्रकरणातल्या पीडित मुलीच्या कुटुंबासोबत एबीपी माझाची चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेस भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणातल्या 3 आरोपींना अटक। पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरू। अर्थतज्ञ संजीव सान्याल गोखले संस्थेचे नवे कुलपती। सान्याल पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य। विवेक देवरॉय यांच्या राजीनाम्यानंतर सान्याल यांची नियुक्ती। राज्यातल्या 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पोलिसांच्या बदल्यांचे आदेश जारी। मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मुंबई बाहेर बदल्या। एसटी कर्मचाऱ्यांची 700 कोटी रुपयांची पीएफ रक्कम गेल्या 10 महिन्यांपासून थकीत। 3000 कर्मचारी जुलै महिन्यापासून ॲडव्हान्सच्या प्रतीक्षेत। राज्य सरकार बेपर्वाईनं वागत असल्याची श्रीरंग बर्गे यांची टीका। भंडाऱ्यात रात्री शिक्षकांचा मोर्चा। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी 7ही तालुका स्तरावर शिक्षकांनी काढला मोर्चा। सिडकोच्या शिल्लक घरांची 13 नोव्हेंबरला सोडत। गृहसंकुलातील शिल्लक 689 घरांची योजना 17 ऑगस्टला जाहीर। याच प्रकल्पातल्या आणखी 190 घरांचा समावेश। संगणकीय सोडतीची तारीखही पुढे ढकलली। मुंबईमध्ये उकाडा वाढण्याचा अंदाज। पुढचे 3 ते 4 दिवस तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता।
मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा अशक्य, धरण अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं अधिकाऱ्यांची माहिती. देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. ठाणे आणि कल्याण स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 पर्यंत मेगा ब्लॉक. हार्बर रेल्वे मार्गावरही आज मेगा ब्लॉक. पनवेल ते वाशी स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असणार. काल पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 3चा लोकार्पण सोहळा संपन्न. आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा मुंबईकरांना प्रवासासाठी खुला. मुंबई मेट्रोची नवी मार्गिका उद्यापासून सुरू होणार. आरे जेव्हीएलआर ते बीकेसी पर्यंत ही मेट्रो धावणार. दर दिवशी भुयारी मेट्रोच्या 86 फेऱ्या होणार. एकूण 9 गाड्यांद्वारे ही सेवा दिली जाणार. तिकीट दर पहिल्या टप्प्यासाठी किमान 10 रुपये तर कमाल 50 रुपये असणार. मुंबईतील भूमिगत मेट्रो 8 ऑक्टोबरपासून नियमित वेळेनुसार सुरू होणार. सोमवार ते शनिवार सकाळी 6:30 पासून रात्री 11:30 पर्यंत मेट्रो सुरू राहणार. तर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी 8:30 ते रात्री 11:30 पर्यंत मेट्रो धावणार. वोट जिहाद हा प्रकार फेक नरेटिव्ह. भाजपच्या दृष्टीनं निवडणूक ठरले की वोट जिहाद. इतरांनी मोदींना मतदान केलं की तो वोट जिहाद नाही. मात्र तुमच्या विरोधात मतदान केलं की तो वोट जिहाद झाला का? संजय राऊतांचा सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.